जाऊन आपण पंचकर्म केले की आपल्या आयुष्यातून सगळ्या आजाराला मुक्ती मिळेल. आणि ज्यावेळेला आम्ही त्यावेळेला सांगतो नाही हे तुला चालणार नाही, हे तुला हे नाही, तेव्हा पेशंटला राग येतो. तुमच्या त्या रागाचा काहीच उपयोग नाही ना, कारण ते जर तुमच्या शरीराला हानिकारक ठरलं तर प्रॉब्लेम होईल ना. मित्रांनो, आज नवीन टॉपिक घेऊन आलोय किंवा जुन्याच टॉपिकची उजळणी हवी त्याला म्हणता येईल. मित्रांनो, पंचकर्म आयुर्वेद म्हटलं की लोकांच्या समोर पंचकर्म येतात. दिवसभरातून अक्षरशः जी काही फोनची संख्या असते त्याला मोजता सुद्धा येत नाही अशा असते सर आम्हाला पंचकर्म करायचंय. काही त्याला आगापिछा नसतो. कुठेतरी कोणतरी सांगितलं असतं, ऐकायचं नाही की ही लोक तयार होतात किंवा मेंटली अशा प्रिपेअर होतात जाऊन आपण पंचकर्म केले की आपल्या आयुष्यातून सगळ्या आजाराला मुक्ती मिळेल. असं काही नसतं. पंचकर्म ही ठराविक आजारांसाठी, ठराविक ऋतूमध्ये आणि ठराविक प्रकृतीसाठी असतात. उठसूट आला आणि पंचकर्म केलं असं कधीच करता येत नाही. शोधन चिकित्सा, पंचकर्म ही काय आहे तर शोधन चिकित्सा म्हणजे शारीरिक शुद्धी करणारी प्रक्रिया आहे. शारीरिक शुद्धी अशी आले आणि केले असं कधीच करता येत नाही. त्याला पाचन द्यावं लागतं, आजार पाहावे लागतात, प्रकृती पाहावी लागते, ऋतू पाहावा लागतो, वय पाहावं लागतं, त्यानंतर पंचकर्म तुमचे प्लॅन होतात. जोपर्यंत केस हिस्ट्री होत नाही तोपर्यंत पंचकर्म करता येत नाही. दुर्दैवानं काही अपप्रवृत्ती या पेशात पण घुसलेल्या आहेत आमच्या, की काहीतरी पॅकेज द्यायचं आणि त्या पॅकेजच्या नावाखाली लोकांचे पंचकर्म करा, हे करा, ते करा, जी काही नाटकं चालतात किंवा जे ॲक्च्युली मेडिकल फील्ड आयुर्वेद वैद्यकीय व्यवसायात नाही आहेत असे सुद्धा लोक सध्या झालेले आहेत की ज्यांचा आयुर्वेद शिक्षणाचा काही संबंध नाही आहे. पंचकर्म करताना प्रत्येक केस हिस्ट्री घ्यावी लागते. केस हिस्ट्री घेतल्यानंतर त्या पेशंटचं पंचकर्म लागतं. मुख्यत्वे पंचकर्माचे पहिले जे मेन आहेत ते 5 प्रकार: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. याच्या पलीकडे काही नसतं. आणि त्याच्या अनुषंगाने बाकीचे जे काही उपकर्म आहेत ती मग 1760 आहेत. जवळपास आपल्याच हॉस्पिटलला कमीत कमी 56 ते 60 प्रोसेस होतात. बरं, ह्या प्रोसेस करताना प्रत्येकाची कंडिशन सांगितलेली आहे. आता वमन जर द्यायचं असेल तर माझं कफाचा उत्क्लेश असलेला जर व्याधी असेल, म्हणजे समजा खोकला आहे किंवा दमा आहे, दम्यामध्ये तर मग खर्तुविरेचन आलेले पण लोक दम्याचा पेशंट म्हणला की वमन द्या म्हणतात. पेशंट येऊन स्वतः सांगतात. आता असं झालेलं ना, गुगल करतो कोणतरी काहीतरी आणि स्वतःहून सांगतो नाही मला वमन घ्यायचंय. अरे बाबा, वमनाची तुझी प्रकृती आहे का? जर कफाचं प्राबल्य असेल, कफाचा उत्क्लेश आहे, तर तो कफ सहज बाहेर पडतोय, त्या कंडिशनला तुम्हाला वमन देता येणार आहे. सेम कंडिशन विरेचनाची आहे. पित्तप्रधान व्याधी आहे, अधोमार्गाचा व्याधी आहे, म्हणजे मेंदूच्या खालच्या शरीरावरती तो काम करणार आहे, त्या कंडिशनला विरेचन खूप चांगलं काम करणार आहे. बस्ती वातव्याधीमध्ये किंवा स्थापना करायची आहे, शरीर दुर्बल झालेलं आहे, बस्ती पण फक्त औषध बदललं की बस्तीचा प्रकार बदलतो. वजन कमी करायला बस्ती वापरता येतो, वजन वाढवायला बस्ती वापरता येतो. लिव्हर डिसऑर्डरमध्ये बस्ती वापरता येतो, पष्टासाठी बस्ती वापरता येतो, किडनीसाठी बस्ती वापरता येतो, हृदयासाठी बस्ती वापरता येतो. बस्ती म्हणजे काय? ते एनिमा. टॉयलेटच्या जागेतून औषधी तेल आणि औषधी काढे. प्रोसेस एकच आहे, फक्त औषधी द्रव्य बदलतं. औषध द्रव्य बदललं की त्याचं काम बदलतंय. त्यामुळे बऱ्याचदा असं म्हणतं की बस्ती का उठसूट डॉक्टर तुम्ही बस्ती कशी देता? त्याचं कारण असं असतं आम्हाला फक्त त्या आजारानुसार, त्या प्रकृतीनुसार फक्त औषधी द्रव्य बदलायचे. ते बदलले की त्याचं काम बदलणार आहे. कोलेस्ट्रॉल कमी करायला किंवा साधा एक आम्ही मुस्तादी आपण आमच्याकडे एक बस्ती प्रकार आलेला आहे. एकच बस्ती कशा स्वरूपात देतोय त्याच्यावर त्याचं कार्य बदलतंय. कोलेस्ट्रॉल कमी करायला वापरता येतं, वेट लॉससाठी वापरता येतं, झिजलेले सांधे भरून घेण्यासाठी सुद्धा तोच बस्ती वापरतो. फक्त त्यातल्या द्रव्याचं प्रमाण मागं पुढे करायला लागतं. तेवढं केलं की आजार होतो. पण त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ वैद्याकडं, म्हणजे जिथं हॉस्पिटल सेटअप्स आहेत अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे. कारण ती नंबर ऑफ पेशंटची संख्या आणि तिथला आलेला अनुभव याचा तो फरक असतो. त्यामुळं पंचकर्मामध्ये ह्या गोष्टी समजून घ्या. कफासाठी वमन द्यायचे, पित्तासाठी विरेचन द्यायचे, वातासाठी बस्ती द्यायचं आहे. ऊर्ध्वजत्रुगत जे आजार आहेत, म्हणजे ऊर्ध्वजत्रू म्हणजे काय? ही जत्रू, हे जे आपलं हाड आहे हे जत्रू, याच्या वरचे जे काय क्लॅव्हिकल बोनच्या वरचे जे काय आजार आहेत शिरोस्थानाचे, त्यासाठी नस्य द्यायचे. आणि रक्ताचे काही जे आजार आहेत किंवा स्किनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तिथं स्पेसिफिक रक्तमोक्षण काम करतं. रक्तमोक्षणमध्ये पण 2-3 प्रकार वेगळे आहेत. त्याच्यामध्ये जलोकाचरण असतं, म्हणजे जळवा लावल्या जातात. स्थानिक दृष्टी असेल तर सर्वाधिक दृष्टी आहे, म्हणजे समजा गाऊटसारखा आजार आहे, वातरक्त आहे, युरिक ॲसिड तुमचं वाढले, अशा वेळेस कालपासून तुमचं रक्त काढलं जातं. तिथं ती कंडिशन पूर्ण वेगळी होती. सोरायसिस सगळ्या अंगावरती पूर्ण पसरलंय, तुम्हाला शरीरातून रक्त काढावं लागेल. पण सोरायसिसच्या छोटे छोटे पॅचेस आहेत, तिथं जळवा लावलं तर चांगला फायदा पडतो. स्किनचे काही लोकांची एकदम रफ स्किन होते, पहा जाडसर स्किन होते अशा ठिकाणी, पायाच्या गोट्याच्या वगैरे, त्या ठिकाणी आलाबू किंवा आता तुमचं कपिंग करतात ते वापरलं तर चांगलं काम करतं. त्यामुळे कंडिशन्स काय आहेत काय बघा.
कुणीतरी कुठेतरी काहीतरी ऐकले म्हणून आपण जाऊन बोलतोय, असं करायचं नाहीये. हे पंचकर्माचे 5 प्रकार आहे. मग त्यानंतर शिरोधारा आलं, कटिबस्ती स्थानिक बस्ती आली, म्हणजे हृदयासाठी हृदय बस्ती आला, कमरेच्या मानेसाठी मन्य बस्ती कटिबस्ती आले, त्याच्यानंतर गुडघ्यासाठी जानू बस्ती आला, धारा आल्या वेगवेगळ्या, शिरोधारा आली, पोटलीचा शेक आला. पोटलीचा शेक पण 4-5 वेगवेगळे प्रकार आहे. पत्रपोटली, वातव्याधीसाठी आम्ही पत्रपोटली वापरतो, म्हणजे निर्गुंडीसारखी काही औषधी वनस्पती आहेत त्यांची पोटली बनवून त्याला केलं जातं. मांसाचा शोध झालाय किंवा अंग सुकले एखाद्या पेशंटचं आणि ते प्रॉपरली भरून काढायचं, त्यासाठी शालिसिस्टिक मीडिया सुद्धा वापरला जातो. आमवातासारखा पेशंट आहे त्याला ड्राय शेक द्यायला लागतो, म्हणजे खाड्याचं मीठ किंवा वाळू हे गरम करून त्याने शेक द्यायला लागतो. तिथं सुद्धा प्रकार बदल जातो. तर ह्या गोष्टी सगळ्या प्रत्येकाने समजून घेऊन पेशंटनी स्वतः सुजाण आणि साक्षर होणं आरोग्याविषयी तरी गरजेचं आहे. फक्त ऐकलं म्हणून डॉक्टरला येऊन डोक्यावर बसायचं नाही, मला हेच करतात पेशंट. हे अनुभव प्रचंड घेतलेले आहेत. आणि ज्यावेळेला आम्ही त्यावेळेला सांगतो नाही हे तुला चालणार नाही, हे तुला हे नाही, त्यावेळेला पेशंटला राग येतो. तुमच्या त्या रागाचा काहीच उपयोग नाही ना, कारण ते जर तुमच्या शरीराला हानिकारक ठरलं तर प्रॉब्लेम होईल. तर तुमच्या शरीरासाठी योग्य काय याचा निर्णय तुमच्या वैद्याला घेऊ द्या. तर पंचकर्म कुठलं करायचं तो वैद्य ठरवेल. त्यानंतर ऋतूनुसार, आता हे झालं आजारासाठी पंचकर्म कधीही केव्हाही करता येतं. त्या आजाराचा उत्क्लेश झालेला आहे, कंडिशन खराब आहे, पंचकर्म करता येईल. आणखी काही शंका असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. अदरवाईज कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट केली तरी आमचे लोक तुम्हाला नक्की रिप्लाय करतील. धन्यवाद.